Hello everyone, welcome in this next session of English Work Bharati Standard 12 4.2 To Serve with Love. Our novel 4.2 To Serve with Love, and this is the part second of it. This is a revision of our first part. I have made it very short. Introduction to the author E.R. Braithwaite. In the first part, we have discussed about the author E.R. Braithwaite. Then we have introduction to the characters, major and minor characters from our novel. कादंबरीमध्ये असलेल्या सर्व लहान मोठ्या पात्रांची ओळखसुद्धा आपल्याला पहिल्या भागामध्ये झालेली आहे. देन वी हॅव द समरी ऑफ द होल नॉव्हेल. पूर्ण कादंबरीची समरी आपल्याला थोडक्यात तिथे आलेली आहे. देन वी हॅव डिस्कस द थीम ऑफ द नॉव्हेल, द मेन आयडिया ऑफ द नॉव्हेल, and we have already discussed it. So this is what we have discussed in our first part. Synopsis of the extract. Synopsis means what? It's a brief summary of the extract which we are going to learn. आपण जो चॅप्टर 17 बघणार आहोत ह्या नॉव्हेलचा, तर त्याचा एक थोडक्यामध्ये आपण सारांश इथे बघणार आहोत. अ ब्रीफ समरी ऑफ मेजर पॉईंट्स ऑफ रिटन वर्क, that is synopsis of the extract. In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council. Recounts means what? He is retelling us, he is narrating us, he is telling us in detail. So Braithwaite, he is telling us in detail about the occasion of half-yearly report of the Students' Council. विद्यार्थ्यांची म्हणून एक जी काउन्सिल भरवली जाते दरवर्षी, तर ती हाफ इयरली काउन्सिल तिथे शाळेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि त्या प्रोग्रॅमचा आपण म्हणू की एक रिपोर्ट किंवा त्याच्याविषयी इथे लेखकाने सांगितलेलं आहे. In which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. What is the purpose of the Students' Council? In that council, students are reporting about to their teachers, to the faculty means to their teachers, and other students what they have studied thus far. आत्तापर्यंत काय आपण शिकलो आहे किंवा कशाविषयी ज्ञान किंवा माहिती मिळवलेली आहे ह्याच्याविषयीचं एक आपण म्हणू प्रेझेंटेशन जे आहे ते या स्टुडंट्स काउन्सिलमध्ये होताना आपल्याला दिसतं. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, culture, customs, and the importance of international and interracial cooperation. आपल्याला माहिती E.R. Braithwaite यांचा जो क्लास आहे इट इज वन ऑफ दी सिनियर क्लास. इट इज वन ऑफ दी सिनियर क्लासेस. तर बऱ्यापैकी मोठा वर्ग त्यांच्याकडे आहे. वयाने थोडं वयाचा फरक असल्यामुळे वयाने जी मोठी मुलं आहेत ती चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन्स करू शकतात. आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये काय शिकलं याच्याविषयी अतिशय सुंदर प्रेझेंटेशन्स केलेली आहेत. आपल्याला दिसतं की ते काय शिकलेत, तर त्यांनी वेगवेगळ्या लोकांविषयी माहिती गोळा केली, वेगवेगळ्या संस्कृतीविषयी, वेगवेगळ्या परंपरांविषयी, आणि जे एक इंटरनॅशनल किंवा इंटररेशियल कॉपरेशन आहे, आंतरराष्ट्रीय आणि आंतरवंशीय. आपल्याला इथे इंटररेशियल हा एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. ऑन द बॅकग्राऊंड ऑफ द डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कलर अँड क्रीड. रंग, वंश या वेगवेगळ्या आधारावरती जिथे भेदभाव केला जातो आहे आणि तिथे विद्यार्थ्यांनी हे शिकणं की व्यक्तींमध्ये असलेलं सहकार्य किंवा कुठल्याही वेगवेगळ्या 2 ग्रुप्समधलं, गटामधलं, वंशामधला व्यवहार आहे, जे कोऑपरेशन आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकलेलं तेव्हा दिसतं आहे. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, preside over the meeting. सिनियर क्लासची जी मुलं आहेत ते तिथे प्रिसाईड करतात. आपल्याला दिसतात की त्यांच्याकडे महत्त्वाचं एक पद जे असतं कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी की अध्यक्ष,
त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हे दोघं तिथे असलेले आपल्याला दिसत, कारण स्टुडंट्स काउन्सिल आहे. सो स्टुडंट्स काउन्सिल आहे तो मिस जोसेफ अँड डॅनामी जे आहेत, बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. त्यांनी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवले असं म्हणता येईल. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन, द हेडमास्टर, ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत मिस्टर फ्लोरियन, ते तिथे आलेले आहेत. त्यांनी संपूर्णपणे जी लोक तिथे जमा आहेत, जे विद्यार्थी शिक्षक, त्यांना उद्देशून एक भाषण केलेलं आहे. इट्स लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. थोडंसं मोठं लांबलचक आहे ते, पण खूप चांगल्या पद्धतीने परिणामकारक त्यांनी स्वतःच्या शाळेविषयी ते तिथे बोललेले आहेत. One after another, each class gives a brief report of their progress. प्रत्येक वर्गाने तिथे येऊन त्यांच्या प्रगतीचा जो आढावा आहे तो घेतलेला आहे. सो देर इज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस थ्रू देअर चूजन रिप्रेझेंटेटिव्ज. प्रत्येक वर्गातील काही मुलं तिथे येऊन वर्गाच्या प्रगतीविषयी बोलत आहेत. अँड व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. तर वर्गाच्या प्रगतीचा आढावा, त्यांनी काय शिकलेलं आहे, काय माहिती मिळवली आहे आतापर्यंत, याच्याविषयी विद्यार्थींचे जे प्रतिनिधी आहेत ते बोललेले आहेत. आणि एक पॅनल किंवा काही शिक्षकांना तिथे बोलवण्यात येणार होतं की जे त्यांच्या काही डाऊट्सला किंवा प्रश्नांना उत्तरही देऊ शकतील, की जे कुठले प्रश्न जे की रिपोर्ट्समधनं निर्माण झालेत किंवा रिपोर्ट्समधनं डिस्कस केले गेलेले आहेत. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट. लहान वर्गांपासून सुरुवात झाली आहे. अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देअर इज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. लहान वर्गातली जी मुलं आहेत ती त्या मानाने कमी बोलली आहेत किंवा कमी चर्चा करू शकली आहेत, जेणेकरून मोठ्या वर्गातली मुलं आहेत ती जास्त खोलात जाऊन किंवा डिटेलमध्ये जाऊन चर्चा ती करू शकली आहेत. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट दिअर रिपोर्ट. ओल्डेस्ट क्लास और व्हॉट वी कॅन से द सिनियर क्लास. ब्रेथवेट यांचा जो क्लास आहे तो मोठ्या वर्गाचा आहे, म्हणजे सिनियर स्टुडंट्स आहेत, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टींची चर्चा किंवा उहापोह हा व्यवस्थित करू शकतात. मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग्स बाय clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. आपल्याला माहिती आहे की मिस जोसेफ अँड डॅनामी जे आहे दोघं जण बोथ आर दी स्टुडंट्स हू आर प्रिसाइडिंग ओव्हर द फंक्शन ऑर दी ओकेजन. तिथे ते दोघांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि मग त्यांचं भाषण किंवा त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते कशाविषयीचे आहेत. द कॉमन थीम अंडरलाईंग ऑल दिअर स्टडीज. अभ्यासामध्ये एक धागा त्यांना सापडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची त्यांना जाणवलेली आहे. ती म्हणजे काय, अंडरलाईंग द थीम, कॉमन थीम अंडरलाईंग ऑल दिअर स्टडीज दिस टर्म इज द इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेली आहे. जेव्हा आपण रेसिझम किंवा डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कलर, क्रीड, रिलिजन ह्या गोष्टी बघत असताना, वेगवेगळ्या आधारावरती भेदभाव केला जात असताना, जे आपलं एकमेकांवर असणारं जे अवलंबन आहे किंवा परावलंबन आहे, आपण एकमेकांवर अवलंबून असतो. आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. आणि ही जी इंटरडिपेंडन्सी आहे ती असतानासुद्धा एकीकडे एक वर्ग स्वतःला जास्त सुपिरियर आणि दुसऱ्यांना इन्फिरियर समजत असतो किंवा त्यांच्याशी मुद्दाम म्हणून काहीतरी मनामध्ये प्रेजुडाईस असतो, त्यांच्या काहीतरी गैरसमज असतो आणि तो त्यांच्या वागण्या बोलण्यातनं व्यक्त होत असतो. असं असताना आपल्याला दिसतं की जे इंटरडिपेंडन्सी आहे, एकमेकांवर आपण अवलंबून आहोत, सर्व मानवजातच. आणि ही आपल्याला दिसते की ही जी आहे अंडरलाईन कॉमन थीम आहे, जी अंडरलाईन झाली आहे, हायलाईट झालेली आहे त्यांच्या अभ्यासामध्ये,
focusing on how the greater understanding in the world is fostered by the use of common weights and measures. See, Potter speaks in the field of math. पॉटर हा जो विद्यार्थी आहे, पॉटर स्पीक्स in the field of math, focusing on how greater understanding the world is fostered by the use of common weights and measures. जी थीम जी आहे ती इंटरडिपेंडन्सी आहे. मग विषय कोणताही असे ना, मग आता आपल्याला इथे दिसतं की पॉटर हा जो विद्यार्थी आहे त्याने मॅथ्स हा जो विषय आहे तो विचारात घेतलेला आहे. आणि त्याच्या लक्षात काय आलेलं आहे की मॅथ्समध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं की इज अ ग्रेटर अंडरस्टँडिंग आहे. जगभरातनं काही गोष्टींविषयी आपल्याला दिसतं की काही गोष्टींचं आदानप्रदान झालेलं आहे, काही गोष्टी एकमेकांना शेअर केल्या गेलेल्या आहेत. That there are few things which are cherished all over the world, and the world grows with the help, the world has a growth with the help of this इंटरडिपेंडन्सी. जगभरामध्ये हे जे सहकार्याची भावना आहे, एकमेकांना ज्या गोष्टी शेअर केल्या जातात. आता अगदी मॅथ्ससारखा सुद्धा विषय असे ना का तिथे जे कॉमन वेट्स किंवा मेजरमेंट्स घेतले जातात, तर तिथे आपल्याला असं दिसतं की जगभरात साधारणपणे त्याच सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात, त्याच सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं आहे. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक्स ऑन जिओग्राफी. मिस पेग आणि जॅक्सन हे जो दोघं आहेत त्यांनी जिओग्राफी हा विषय घेतलेला आहे. अँड मिस डेअर अँड फर्मन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. फिजिओलॉजी शरीरशास्त्र, रचनाशास्त्र हा जो विषय आहे तो मिस डेअर अँड फर्मन यांनी घेतलेला आहे. त्याच्यावरती त्यांनी प्रेझेंटेशन्स बनवलेली आहेत. With Furman stealing the show by exhibiting a model of a human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. Furman हा जो विद्यार्थी आहे, he is blamed for stealing the show, or what we can say, he is successful in drawing attention unexpectedly of all the audience by being द आउटस्टँडिंग परफॉर्मर. अतिशय चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन फर्मन याच्याकडून झालं आहे. आणि आपल्याला दिसतं की कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा, बाजी मारून जाणारा हा आहे. आणि त्याने सगळ्यात शेवटी जे प्रूव्ह केलं आहे त्याच्या शोमध्ये किंवा त्याच्या प्रेझेंटेशनमधनं की बेसिकली ऑल पीपल वे आर द सेम. मुळात सर्व लोक जी आहे, मानवजात जी आहे ती सारखीच आहे. फिजिओलॉजी जर आपण कन्सिडर केली तर सगळ्यांचं शरीर हे देवाने, परमेश्वराने एकसारखंच घडवलेलं आहे. आतून ते एकसारखंच घडवलेलं आहे. जरी वरून वेगवेगळे रंग दिसत असतील, उंची आहे वेगळी किंवा आकार वेगळे दिसत आहेत, पण तरीसुद्धा जे शरीर आहे हे माणसाचं मुळात एक त्याचं मेन फ्रेमवर्क जे आहे आपण म्हणू ते सगळं सारखंच आहे. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. मिस डॉट ज्या आहेत त्यांनी हिस्ट्रीविषयी प्रेझेंटेशन केलं आहे. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. मिस जोसेफ यांनी डोमेस्टिक सायन्सवरती बोललेल्या आहेत त्या. डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ PT अँड गेम्स, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. डेनहॅम हा जो विद्यार्थी आहे आपल्याला माहिती ही इज देअर, ही वॉज ऑल्सो प्रिसाइडिंग ओव्हर द फंक्शन. ते स्वतः डेनहॅम हा जो विद्यार्थी तो सुद्धा तिथे एक महत्त्वाचं पद भूषवतो आहे कार्यक्रमाला. आणि अशा वेळी आपल्याला काय दिसतंय की त्याला स्वतःला PT किंवा गेम्स हे जे पिरियड्स आहेत किंवा टाईमटेबलमध्ये त्यांचा जो समावेश आहे त्याच्याविषयी त्याला थोडासा प्रॉब्लेम आहे. आपण म्हणू की त्याला असं वाटतं की PT आणि गेम्स हे जे विषय आहेत ते काही प्लॅन नाही आहेत किंवा फार विचार करून ते आपल्या अभ्यासामध्ये इन्क्लूड केले गेलेले नाही आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला दिसतं की डिस्कशन झालेलं आहे. सो अकॉर्डिंग टू हिम इट वॉज इल कन्सिव्ड, मीन्स नॉट प्रॉपरली प्लॅन अँड इट वॉज पॉईंटलेस. तिथे त्या प्रकारचे तासांचं नियोजन करणं हे काही एक उपयोगाचं नाही आहे असं मत त्याने मांडलेलं आहे. मिस्टर वेस्टन, मिसेस डॅल इव्हॅन्स, मिस
Phillips are chosen at random to answer students' questions arising from the senior presentations. सिनियर जे विद्यार्थी आहेत, ओल्डेस्ट क्लास आहे, त्यांनी जे काही प्रेझेंटेशन्स केलेत त्यातनं काही प्रश्न निर्माण झालेत किंवा त्याच्यातनं काही प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना हवी आहेत. अशा वेळी शिक्षकांचा जो पॅनल आहे तिथे 3 शिक्षक आपल्याला बसलेले दिसतात की जे रँडमली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all the students to take PT, Mrs. Weston responds quite ridiculously. डेनहॅम हा जो विद्यार्थी आहे त्यांनी हा जो प्रश्न विचारला की सर्व विद्यार्थ्यांना PTचा पिरियड का गरजेचा आहे. सगळ्यांना जर त्यात इंटरेस्ट नसेल तर सगळ्यांनी तो टाइम टेबलमध्ये फॉलो नाही केला पाहिजे. सो इन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल द स्टुडंट्स टू टेक PT, गरज काय आहे असा त्याचा प्रश्न आहे. मिस्टर वेस्टन रिस्पॉन्ड्स क्वाईट रिडिक्युलसली. आणि याच्यावरती उत्तर देताना मिस्टर वेस्टन हे फार काही स्वतःचा मुद्दा लावून धरू शकले नाही आहेत. त्यांनी ते खूप लाईटली घेतले असं आपण म्हणू शकतो. ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. He was trying to bluster his subject. He was speaking just like that. He was speaking or protesting loudly and giving importance to himself. त्यांनी जरी थोडासा आवाज वाढवून किंवा मुद्दा तो जो आहे त्याच्यासाठी एक प्रॉपर आर्ग्युमेंट त्यांच्याकडे नाही आहे किंवा विरोध ते चांगला करू शकलेले नाही आहेत. त्यांनी विरोध करायचा प्रयत्न जरी केला तरी तो काही फारसा परिणामकारक झालेला नाही आहेत. सो ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहरंट आर्ग्युमेंट. नो कोहरंट, सो देअर इज नो लॉजिक ऑर व्हॉट वी कॅन से. एक चांगल्या प्रकारचं प्रतिवाद काही ते घालू शकलेले नाही आहेत. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप्स. आणि अशा वेळी अचानकपणे मिस फिलिप्स ज्या आहेत की ज्या एरवी खूप शांत असतात, फारशा कुठल्याही गोष्टीत पडत नाहीत, त्या तिथे आल्यात. शी स्टेप्स इन अँड गिव्ज अ स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. त्यांनी तिथे येऊन मात्र आपल्याला दिसतं की स्ट्रॉंग किंवा फर्म एक डिफेन्स घेतलेला आहे, सॉलिड आर्ग्युमेंट तिथे दिलेला आहे. सो स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. And Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cease his heated protest. इतक्या फर्मली किंवा इतक्या स्ट्रॉंगली आपल्याला दिसतं की मिस फिलिप्स यांनी हा जो मुद्दा होता त्याच्या विरोधात बोललेले आहेत की PT क्लासेसची गरज काय, फिजिकल एज्युकेशनचा जो तास असतो त्याची गरज काय, याच्या संदर्भामध्ये मिस फिलिप्स यांनी जो मुद्दा लावून धरला आहे त्याच्यामुळे डेनहॅमला कळून आलेलं आहे की आता आपण इथे याच्यापुढे बोलू शकत नाही. अँड ही हॅज टू सीज, त्याला तिथे थांबावं लागले. ही हॅज टू रिस्पेक्टफुली सीज हिज हीटेड प्रोटेस्ट. तिथे त्याला ते समजून घ्यावं लागलेलं आहे आणि त्याच्यापुढे तो काही जास्त बोलू शकलेला नाही आहे. आणि शेवटी काय झालं आहे, ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. एक शिक्षक म्हणून ब्रेथवेट यांना एक समाधान मिळालेलं आहे की माझे विद्यार्थी जे आहेत यांनी चांगल्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स केलेत, आपले मुद्दे लावून धरलेत, चर्चेमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडलेल्या आहेत. सो ही हॅज दॅट काइंड ऑफ अ सॅटिस्फॅक्शन. दॅट इज वाय इट इज सेड दॅट ही इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ हिज स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. दॅट इज वॉट द अल्टिमेट गोल ऑफ एनी टीचर. विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये प्रगती करणं, पुढे जाणं. आपण हे कुठल्या संदर्भात बघतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. वी आर टॉकिंग अबाउट अ नोटोरियस स्कूल ऑर अ इल फेम्ड स्कूल ऑर अ स्कूल हॅविंग बॅड रेप्युटेशन विच इज देअर इन द रफ लंडन एरिया. ही कुठल्याही सफिस्टिकेटेड किंवा कल्चर्ड स्कूलमधली मुलं नाही आहेत. तर आज ही जी बोलतात प्रेझेंटेशनच्या वेळी ती रफ लंडन एरियामधली किंवा आपण म्हणू की नोटोरियस, अतिशय कुप्रसिद्ध किंवा चांगल्या अर्थाने
जिथे त्यांचा संदर्भ घेतला जात नाही अशा शाळेतली मुलं ही आहेत की ही आज एक चांगली ह्युमन बिईंग म्हणून किंवा त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपल्याला झालेली दिसतीये. नाव दीज स्टुडंट्स आर देअर दोज whom we can say refined or cultured students. This is the exact chapter we are going to learn from our novel To Serve with Love. तर ही कादंबरीचा जो हा चॅप्टर 17 आहे, हीच खरी आपल्या कादंबरीमध्ये आपल्याला जो भाग आलेला आहे तो हाच आहे खरा, की जिथे आपल्याला दिसतं की जे खरं लेखकांनी म्हटलेलं आहे, जे थीम आहे स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रेज्युडाईज किंवा रेसिझम ह्या सर्वांविषयी लेखक जेव्हा या कादंबरीमध्ये बोलतोय तर तो आपल्याला ह्या उताऱ्यातनं शिकायला मिळणार आहे. The half-yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. शाळेच्या कॅलेंडरमधला अतिशय महत्त्वाचा दिवस. अनेक जे महत्त्वाचे दिवस आहेत त्यांच्यापैकी एक दिवस कुठला आहे? 15 नोव्हेंबर, ज्या दिवशी हाफ इयरली रिपोर्ट जो आहे स्टुडंट्स काउन्सिलचा तो प्रेझेंट केला जातो. आणि तो दिवस आहे 15 नोव्हेंबर आणि त्याची तयारी शाळेमध्ये सुरू झालेली आहे. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. त्यांच्या आयुष्यामध्ये प्रथमच त्या कार्यक्रमाला ते असणार आहेत. त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा प्रत्यक्ष असा सहभाग नाही आहे, पण ते सगळीकडे ॲज अ टीचर म्हणून ते त्यांचं काम करत आहेत. आणि आपल्याला काय दिसतं की त्यांच्यामध्ये सुद्धा एक विद्यार्थ्यांमध्ये आहे तशी एक्साइटमेंट आहे की काय असणार आहे, हाफ इयरली रिपोर्ट किंवा हाफ इयरली स्टुडंट्स काउन्सिल कशी असणार आहे याच्याविषयीची एक उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे. It was entirely their day, arranged, presented and controlled by them. या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे तर पूर्णपणे स्टुडंट्स काउन्सिल असणार आहे, त्यामुळे तो दिवस आहे तो पूर्णपणे विद्यार्थी त्याचं नियोजन करणार आहेत. प्रेझेंटसुद्धा रिपोर्ट्स वगैरे सगळं विद्यार्थी करणार आहेत आणि विद्यार्थ्यांना कंट्रोलसुद्धा विद्यार्थीच करणार आहेत. I observed the activities of my class as they prepared for it, nothing with pride, the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. अतिशय आश्चर्यकारक रीतीने त्यांनी पाहिलं की त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे कुठलाही एक्सेसिव्ह किंवा अनरिझनेबल सेल्फ एस्टीम नाही आहे. आम्ही वेगळं काहीतरी करतोय, आम्ही स्टुडंट काउन्सिलमध्ये भाग घेतलेला आहे, आम्ही सर्व करणार आहोत, या संदर्भात कुठलाही एक प्राईड किंवा एक सेल्फ एस्टीम त्यांचा दिसत नाही आहे. ते अतिशय व्यवस्थित, इट्स जस्ट लाईक अ बिझनेस लाईक वे इन विच दे आर डुईंग थिंग्स. त्यांचं काम ते अतिशय व्यवस्थित करतात आणि कुठलाही पॉम्प आणि शो आपल्याला तिथे दिसत नाही आहे. देअर वेअर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ द मेंबर ऑफ क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. विस्पर्ड कॉन्फरन्सेस, विद्यार्थ्यांनी त्यांच्या गोष्टी सगळ्या ठरवलेल्या आहेत. सो दॅट इज वाय इट इज सेड दॅट देर आर सम विस्पर्ड कॉन्फरन्सेस. हळू आवाजात बोलून किंवा कोणालाही फारसं काही कळू न देता काही गोष्टी विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे स्टुडंट्स काउन्सिल ऑर्गनाईज झालेली आहे. ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. रोज शाळेमध्ये जी असेंब्ली भरवली जाते प्रेयर्स आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी ती त्या दिवशी नसणार आहे. सो ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड. विद्यार्थ्यांचा दिवस आहे. हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल इज देअर. सो विद्यार्थ्यांना या गोष्टींमध्ये महत्त्व असल्यामुळे ते व्यवस्थित तयार होऊन आलेले आहेत. And Miss Joseph and Danam, who seemed to be the important officials for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. मिस जोसेफ अँड डॅनहॅम जे आहेत ते दोघं जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी प्रतिनिधी आहेत असं आपण म्हणून, रिप्रेझेंटेटिव्ज आहेत आणि ते मात्र अतिशय एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन
त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये कलिग्स आहेत, त्यांचे मित्र जे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्याशी बोलतात. त्यांना प्रत्येकाला दिलेलं काम व्यवस्थित होईल असं ते बघतायत. A bell was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium. Troop means what? Moved together in large numbers. मोठ्या प्रमाणात गर्दी करून ते कुठे जमा झालेत? ऑडिटोरियममध्ये. टू सिट टुगेदर इन क्लासेस. आपल्या आपल्या वर्गाबरोबर बसण्याकरता त्यांनी गर्दी केलेली आहे. Miss Joseph and Denham, the most senior students, sat on the stage, one on each side of Mr. Florian. मिस्टर फ्लोरियन हेडमास्टर आहेत आणि त्यांच्या बाजूला हे दोघे विद्यार्थी स्टेजवरती बसलेले आहेत. Who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. He spoke at length, reiterating the aims and policies of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. मिस्टर फ्लोरियन जे आहेत, जेव्हा सगळ्यांनी व्यवस्थित सगळे स्थानापन्न झालेत आणि शांतता प्रस्थापित झाली आहे, तेव्हा मिस्टर फ्लोरियन हेडमास्टर जे आहेत ते उठून उभे राहिलेत आणि त्यांनी पूर्ण शाळेला उद्देशून भाषण केलेलं आहे. त्यांनी बराच वेळ भाषण केलेलं आहे. अँड व्हॉट इज सेड अबाउट हिम दॅट ही इज reiterating means what? Saying repeatedly the same thing for the sake of emphasis. एकच गोष्ट त्यांच्याकडून सारखी सांगितली जात होती, एकेका गोष्टीलाच परत सांगितलं जात होतं. सो दॅट इज वाय इट इज सेड दॅट ही इज reiterating, ही इज सेईंग थिंग्स अगेन अँड अगेन. आणि कुठल्या गोष्टीविषयी ते बोलत आहेत? द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल. शाळेच्या ध्येय धोरणांविषयी चर्चा करताना परत त्याच मुद्द्यांना त्या मुद्द्यांची चर्चा त्यांच्याकडनं होताना दिसतीये. अँड व्हॉट स्टुडंट्स कॅन डू इन ऑर्डर टू मेक द फर्दरन्स ऑफ दोज एम्स. ती उद्दिष्ट, ती ध्येय साध्य करण्याकरता प्रत्येक विद्यार्थी काय करू शकतो ह्याच्यावरही त्यांचा फोकस होता. ही गेव प्रेज whenever it was indicated, but insisted that there was yet a great deal to be done. त्यांनी विद्यार्थ्यांचं शाळेचं कौतुकही केलेलं आहे, पण जिथे कुठे सुधारण्याची गरज आहे ते सुद्धा त्यांनी हायलाईट केलेलं आहे. बाय themselves towards a general improvement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. एक हेडमास्टर म्हणून त्यांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला त्यांच्या वागण्यामध्ये सुधारणा, क्लीनलीनेस किंवा हायजीनच्या बाबतीत सुधारणा आणि अभ्यास अजून करण्याची गरज आहे. देअर इज अ नीड ऑफ अ पर्स्यूट ऑफ नॉलेज. या सर्व गोष्टी हायलाईट झालेल्या आहेत. ॲज आय लिसन्ड आय रिअलाइज दॅट धिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. मुख्याध्यापकांचं भाषण ऐकल्यानंतर ब्रेथवेट यांचं जे मत झालेले आहे या हेडमास्टरांविषयी ते काय झालेलं आहे की हा माणूस शाळेपासून स्वतःला वेगळं समजत नाही, सतत शाळेचाच विचार करतोय. ही वॉज क्लोजली असोसिएटेड ऑर कनेक्टेड, ही वॉज वन विथ द स्कूल. शाळेचाच विचार करणारा, सतत शाळेसोबत असणारा असा हा मुख्याध्यापक आहे. सो ही वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. शाळा आणि मुख्याध्यापक यांना जणू काय आपण वेगळं काढू शकत नाही आहे. इतक्या जवळून त्यांनी शाळा आपलीशी केली आहे किंवा शाळेविषयी तळमळीने बोलत आहेत. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरी वन इन इट. तर शाळा आणि शाळेतले सर्वजण मुख्याध्यापकांच्या आयुष्याचा भाग बनून राहिलेले आहेत आणि असं ह्या ब्रेथवेट यांना जाणवलेलं आहे. ही देन विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट स्टेज टू ट्रमेंडस अप्लॉज. विद्यार्थ्यांची जी परिषद भरली आहे, काउन्सिल भरली आहे, त्याला शुभेच्छा देऊन ते खाली बसलेले आहेत. त्यांचं भाषण पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झालेला आपल्याला दिसतोय. Things now moved quickly into gear. First, Miss Joseph stood up and gave a short explanation of the council's purpose and its activities. मिस जोसेफ आहेत, त्या ही जी विद्यार्थिनी आहे ती स्टेजवरती आहेच आहे आणि तिने पुढे येऊन
ह्या स्टुडंट्स काउन्सिलचा पर्पज जो आहे आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे त्याच्याविषयी बोललेली आहे ती. Each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter. ईस्टर नंतर हाफ इयरली स्कूल सुरू झालेलं आहे आणि त्या 6 महिन्याच्या काळामध्ये हाफ इयरली स्कूल जे आहे त्या काळामध्ये प्रत्येक वर्गाने काय प्रगती केली आहे त्याचा आढावा प्रत्येक वर्ग हा घेणार आहे तिथे येऊन. A representative having been chosen for a subject. प्रत्येक विषयासाठी म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह निवडले गेलेले आहेत. Having been chosen for each subject, when all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of various reports. तर आपल्याला महत्त्वाचं काय लक्षात येतं की मिस जोसेफ जी आहे तिने कार्यक्रमाची रूपरेषा किंवा काय कार्यक्रम असणार आहे पुढचा हे आपल्याला दिसतं. प्रथम आपल्याला दिसतं की मुख्याध्यापकांचं भाषण झालेलं आहे आणि यानंतर पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे हे थोडक्यात मिस जोसेफ हिने सांगितलेलं आहे. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children. टीचर्स कुठले असणार आहेत, कोणते टीचर्स विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत आणि कोणी त्याच्यावरती बोलणं अपेक्षित आहे याचा जो फ्रीडम आहे किंवा ह्याचा जो डिसिजन आहे तो घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती. सो इट वॉज ॲट द डिस्क्रिशन ऑफ द चिल्ड्रन अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सीट. किती लोकांना आणि कुणाला बोलवलं जाणार आहे, पॅनलवरती कोणते टीचर्स असतील, कुणाला प्रश्न विचारले जातील ह्याच्याविषयी स्टाफला किंवा शिक्षकांना सुद्धा काही एक कल्पना नाही आहे इथे असं आपल्याला दिसतं आहे. The reports began with the lowest or youngest class first. These were mainly 12 years olds who had joined the school the previous summer. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it creditably. प्रथम लहान वर्ग जे आहेत अगदी 12 वर्षापासून सुरू होणाऱ्या मुलांचे वर्ग आहेत. आपण म्हणू की नुकतेच ज्यांनी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे असे साधारण 5वी-6वीचे विद्यार्थी तर त्यांच्यापासून रिपोर्टचं प्रेझेंटेशन सुरू झालेलं आहे आणि ती जी मुलं आहेत ती त्या मानाने थोडीशी घाबरलेली आहेत किंवा ती संपूर्ण शाळेपुढे बोलताना थोडीशी अवेअर झालेली आहेत की थोडीशी घाबरलेली आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचे रिपोर्ट्स व्यवस्थित प्रेझेंट केलेले आहेत. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves. मुळात आपण काय शिकतोय, काय केलं पाहिजे, काय प्रॉब्लेम्स आहेत याच्याविषयी चर्चा प्रथमच त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रेझेंटेशन्सला त्या लिमिटेशन्स आलेल्या आहेत. सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रॅदर शॉर्ट. त्या मानाने तसे छोटे रिपोर्ट त्यांनी सादर केलेले आहेत. Class after class was presented and it was obvious that each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. छोट्या वर्गांकडून मोठ्या वर्गाकडे जात असताना ब्रेथवेट यांच्या लक्षात आलेला महत्त्वाचा फरक जो आहे तो असा आहे की लहान वर्गांच्या मानाने जसं जसं मोठ्या वर्गांकडे जातोय तसे तसे ते चांगल्या पद्धतीने रिपोर्ट्स प्रेझेंट करतायत, चांगल्या पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करू शकतात. मच ऑफ द वर्क वॉज रॅदर एलिमेंटरी बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टँड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. मुळात हे विद्यार्थ्यांचे जे रिपोर्ट्स आहेत, प्रेझेंटेशन्स आहेत तर महत्त्वाचं काय, दे ऑल आर रॅदर एलिमेंटरी. बेसिक अँड फंडामेंटल थिंग्स आर डिस्कस्ड. विद्यार्थ्यांच्यामध्ये जे काही शिकताना येणारे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, बेसिक नॉलेज आहे किंवा त्यांना मिळालेलं जे ज्ञान आहे त्याच्याविषयीची चर्चा आहे ती. सो इट इज एलिमेंटरी, इट इज रॅदर एलिमेंटरी. काही फार डीप चर्चा किंवा फार काही सखोल चर्चा त्याच्यातनं अपेक्षा नाही आहे. सो
त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत की त्याच्यामध्ये बेसिक किंवा फंडामेंटल गोष्टींची चर्चा झालेली दिसतीये, पण विद्यार्थ्यांसाठी ते अतिशय महत्त्वाचं होतं, कारण ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. त्यांना ते अतिशय जवळचं वाटणारं असं होतं. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स एम्फॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टँड रॅदर दॅन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. त्यांनी काय शिकणं अपेक्षित आहे, काय शिकणं गरजेचं आहे, याच्यापेक्षा त्यांना काय समजलं याच्यावरती विद्यार्थी जास्त बोललेले दिसत आहेत. When the turn of my class came, I sat up anxiously. ब्रेथवेट यांचा क्लास जेव्हा प्रेझेंटेशनसाठी आला आहे तेव्हा ते अवेअर झालेले आहेत की आता माझा क्लास आला आहे, माझे विद्यार्थी आता कसे बोलतात, आणि म्हणून ते आपल्याला दिसतं की जरा अँक्शियस झालेले आहेत, अवेअर झालेले आहेत. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड Denham called out the names of the representatives together with the subjects on which they would report. Denhamकडे एक लिस्ट आहे आणि त्या लिस्टमधनं त्यांनी काही विद्यार्थ्यांची नावं पुकारलेली आहेत आणि ते विद्यार्थी सब्जेक्ट वाईज रिप्रेझेंटेशन्स तिथे करणार आहेत. पॉटर इज गोइंग टू प्रेझेंट अबाउट ॲरिथमॅटिक. ॲरिथमॅटिक मीन्स मॅथमॅटिक्स जे आहे त्याच्याविषयीचा रिपोर्ट आपल्याला दिसतं. त्याच्याविषयीचं प्रेझेंटेशन पॉटर करणार आहे. सॅपियनो नेचर स्टडी, Miss Peck and Jackson geography, Miss Dare and Furman physiology, Miss Dodd history, Denham PT and games, and Miss Joseph domestic science. तर हे ब्रेथवेट यांच्या क्लासमधले विद्यार्थी आहेत आणि त्या ज्या विषयांवरती त्यांचे प्रेझेंटेशन्स येणार आहेत ते सुद्धा इथे आपल्याला आलेलं आहे. सो ऑल दीज आर दी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम ब्रेथवेट्स क्लास. हे सर्व विद्यार्थी आहेत. पॉटर, सॅपियनो, मिस पेग अँड जॅक्सन, मिस डेअर अँड फर्मन, मिस डॉड, डेनहॅम अँड जोसेफ. सो ऑल दीज आर दी student representatives from his class. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. लेखकांना अतिशय आनंद झालेला आहे जेव्हा त्यांनी पाहिले डेनहॅम हा जो स्टुडंट आहे हा प्रत्येक सिनियर गर्ल्ससाठी आपल्याला दिसतं की मिस, ते प्रत्येक विद्यार्थिनीच्या नावाआधी मिस ही उपाधी लावतो आहे की जी त्यांनी स्वतः इंट्रोड्यूस केलेली आयडिया आहे की ज्या सिनियर गर्ल्स आहेत, मुली आहेत मोठ्या वर्गातल्या, त्यांच्या नावाआधी मिस लावलं जावं हे त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. आणि डेनहॅम जो आहे तो स्वतः आता आपल्याला दिसतं की त्या स्टुडंट काउन्सिलमध्ये सिनियर गर्ल्ससाठी प्रत्येक विद्यार्थिनीच्या नावाआधी मिस लावलेलं आहे त्यांनी. द टर्म मिस इज देअर. ही इज ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स विथ मिस. आय फेल शुअर दॅट दिस वूड in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यांनी हे जे वर्गात शिकवलेलं होतं की ज्या वर्गातल्या मुली आहेत, सिनियर गर्ल्स आहेत, त्यांच्या नावाआधी मिस लावायचं आहे आणि हे त्यांनी मुलांना शिकवलं आहे, रिस्पेक्ट द्यायला शिकवलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून बघा डेनहॅम यांनी जेव्हा स्टुडंट काउन्सिल, संपूर्ण शाळेची जेव्हा जी काउन्सिल आहे तिथे आपल्याला दिसतं की कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींच्या नावाआधी मिस लावलेला आहे. आणि हे कुठेतरी इतर वर्गांवर किंवा जे लोअर क्लासेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही शिकण्याची गोष्ट होती. आणि त्या गोष्टीकडे विद्यार्थी आता एक आपण म्हणू इट्स अ मार्क ऑर टोकन ऑफ वॉट यंग ॲडल्टहूड, की मोठे झालेले आहोत आपणही व्यवस्थित बोलायला शिकलं पाहिजे असं म्हणून या लोअर क्लासेसकडून सुद्धा एक शिकण्याची गोष्ट, बॅज ऑफ यंग ॲडल्टहूड, की आपण आता मोठे होत चाललो आहे आणि आपण पण आता हे शिकायचं आहे, हे कुठेतरी त्या मुलांच्याही मनावर बिंबवलं गेलेलं आहे. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉकड अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. कमेंडेबल ग्रॅव्हिटी मीन्स वॉट? they are we have to praise them because they are doing things very seriously. विद्यार्थ्यांनी त्यांचं काम करताना अतिशय मन लावून केलेलं आहे. सो हिअर वी फाउंड दॅट द वर्ड कमेंडेबल ग्रॅव्हिटी इज देअर.
Miss Joseph then gave a short address. She said that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind, and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, races, and creeds. तिला अभ्यासामध्ये जो फरक जाणवलेला आहे तो तिने सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे की आपल्याला जे मानव जातीमध्ये सहकार्य किंवा बंधुभावाची भावना गरजेची आहे. आपल्याला माहिती देअर इज अ कॉमन अंडरलाईंग थिंग दॅट इज इंटरडिपेंडन्सी ऑफ ह्युमन बिईंग्ज. तर तोच विषय तिने इथे मांडलेला आहे दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट. विषय कुठलाही असला तरी तिथे लक्षात घेण्याची गोष्ट किंवा शिकण्याची गोष्ट काय आहे की कुठल्याही जॉग्रफिकल लोकेशनचा, कुठल्याही डिफरन्सेस, कलर डिफरन्सचा, रेसचा किंवा वंश, जात, धर्म याचा माणूस जो आहे त्या सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याशिवाय या पृथ्वीवर राहता येणार नाही. Then she called on Potter. Potter went on to speak of the work they had done on weights and measures. आपल्याला माहिती की ॲरिथमॅटिक किंवा मॅथ्सवरती पॉटर हा विद्यार्थी प्रेझेंटेशन देणार आहे आणि तो तिथे आलेला आहे. त्यांनी वेट्स अँड मेजर्स विषयी बोलायला सुरुवात केलेली आहे. Potter speaks about the weights and measures of the relationship between the kilogram and the pound, the meter and the foot. He said that throughout the world, one or the other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between peoples. जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांमध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये पीपल्स मीन्स वॉट people of the whole world, of any community, of any group, of any religion, of any country. तर जगभरातल्या लोकांकडून ही गोष्ट समजून घेण्यात आलेली आहे. त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे. आणि ह्या ज्या मेथड्स आहेत ऑफ वेट्स अँड मेजरमेंट्स कुठल्या आहेत, दोज टू मेथड्स ऑफ किलोग्रॅम अँड पाऊंड, द मीटर अँड फूट, ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या आपल्याला दिसतं की संपूर्ण जगभरातल्या लोकांकडून समजून घेण्यात आल्यात किंवा वापरल्या जात आहेत. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. सॅपियानो हा जो विद्यार्थी आहे त्यांनी पेस्ट किंवा कीड जी पडते शेतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींवर जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडतात, कीड पडते, त्याच्याविषयी त्याने अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहिती आहे नेचर स्टडी इज हिज सब्जेक्ट. नेचर स्टडी त्याचा जो निसर्गाचा अभ्यास त्याने केलेला त्याला त्याच्यात काय दिसले की वेगवेगळ्या आपण म्हणू वनस्पतींवर जे वेगवेगळे रोग पडतात, कीड पडते. सो ही टॉक अबाउट द पेस्ट, एस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट. गव्हावरती एक प्रकारची कीड पडतीये. सो ब्लॅक रॉट इज देअर इज अ ग्रोथ ऑफ फंगस. एक प्रकारचा बुरशीचा एक आपण म्हणू रोग जो आहे तो गव्हावर पडतोय, त्याच्याविषयी त्यांनी माहिती गोळा केली आहे. बॉल वेविल ऑन कॉटन. वेविल मीन्स वन ऑफ द इन्सेक्ट्स. वेविल नावाचे किडे आहेत आणि ते आपल्याला दिसतं की कापसावरती पडणारा रोग आहे. अँड द कोलोरेडो बीटल ऑन पोटॅटोज. कोलोरेडो बीटल इज ऑल्सो वन ऑफ द इन्सेक्ट्स. तर बटाट्यांवरती मोठ्या प्रमाणावरती पडणारा हा एक जो रोग आहे, ही जी एक कीड लागते, अनेक कीटकांचा उपद्रव तिथे आपल्याला दिसतोय आणि ह्याच्याविषयीची माहिती सॅपियानो यांनी गोळा केली आहे. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट अँड वे आर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. तर कापूस असेल, बटाटा किंवा आपल्याला दिसतं की गहू हे अतिशय महत्त्वाची आपण म्हणू की शेतीची उत्पादनं आहेत आणि त्याच्यावरती हे पडणारे जे भयंकर आजार काय म्हणू आपण रोग, शेतामध्ये पडणारी ही जी कीड आहे, ह्या किडीवरती नियंत्रण मिळवणं, या किडीची उत्पत्ती कशी होते, नियंत्रण कसं राखलं जातं,
किंवा कशी ती पसरते, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा जगभरात होताना दिसते आणि लोकांनी ह्याच्याविषयीची जी माहिती आहे ती एकमेकांना शेअर केली आहे. सप्लाय ऑफ रिसोर्स और नॉलेज इज देअर. People from various countries had pulled their knowledge. Pull means what? They supplied. They supplied the resource or knowledge. तर त्यांच्याकडे असलेली ज्ञान, माहिती, त्यांच्याकडे असलेली साधनं, या सगळ्या गोष्टींचं आदान प्रदान शेतीसारख्या विषयामध्ये आपल्याला दिसतंय की केलेलं आहे लोकांनी, जेणेकरून हे जे सगळे महत्त्वाची उत्पादनं आहेत, शेती उत्पादनं आहेत, त्याच्यावरती पडणाऱ्या किडीवरती नियंत्रण मिळवता येईल. सो जगभरात लोकांनी ह्या गोष्टींवर, लोक ह्यासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. देअर इज इंटरडिपेंडन्सी. वन्स अगेन इट इज हायलायटिंग की एकमेकांना ह्या गोष्टींचं आदान प्रदान झालेलं आहे. लोक एकमेकांवर या गोष्टींसाठी अवलंबून आहेत आणि ह्या माहितीच्या किंवा ह्या ज्ञानाच्या एक्सचेंजमधनं त्यांनी ह्या किडींवरती नियंत्रण मिळवणं त्यांना शक्य झालेलं आहे. So this is how people are working with the help of each other. Miss Peg and Jackson divided the report of geography between them. मिस पेग आणि जॅक्सन जे आहेत त्यांनी जॉग्रफी हा विषय वरतीचे जे प्रेझेंटेशन्स आहेत ते दोघात मिळून तिथे केलेले आपल्याला दिसत आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड पार्ट ऑफ आवर नॉवेल, दॅट इज टू सर्व विथ लव. आपण पहिल्या भागामध्ये फक्त पूर्ण कादंबरीची समरी पाहिली आहे आणि इथे आपण आता सिनॉप्सिस, या एक्स्ट्रॅक्ट सिनॉप्सिस पाहिला की आपला फोकस कुठे असणार आहे, आपण नक्की इथे काय शिकणार आहोत. आवर फोकस इज ऑन स्टुडंट टीचर रिलेशनशिप आणि हे आपण इथे शिकताना आपल्याला दिसतोय. सो दिस इज द डिस्कशन ऑफ आवर सेकंड सेशन. नाव दिस इज द टाइम टू डू होमवर्क. सी आय हॅव गिवन यू 4 questions which are there on the setting of our novel. You know what is setting? सेटिंग काय आहे आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये शिकलेलो आहोत. थीम काय आहे ते आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये शिकलेलो आहोत. सो यू हॅव टू सॉल्व these 4 questions which are there on setting and solve them in your notebook. We will meet soon in the third session of our novel. Till then, thank you.